ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूचा जन्म फक्त गौशालामध्ये नाही, फक्त गाईच्या गोट्यामध्ये नाही, फक्त चर्चमध्ये नाही, तर आमच्या हृदयामध्ये जन्म व्हावा म्हणून आपण तयारी करूया. माता मरियेने येशूला सर्वात प्रथम आपल्या हृदयामध्ये स्वीकार केले. जेव्हा देवदूताने मरियेला संदेश दिला तेव्हा मरिया म्हणाली, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. देवाने जे सांगितलं ते माझ्या ठाई होवो म्हणून तिनं स्वीकार केला. म्हणजे तिनं सर्वात आधी येशूला आपल्या हृदयामध्ये तिनं स्वीकार केलं. प्रियजनो, त्याच्यानंतर माता मरियेने येशूला जन्म दिला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जेव्हा ख्रिसमस साजरा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत किंवा तयारी करत आहोत, तेव्हा आज आमच्या जीवनामध्ये येशूचा जन्म होऊ द्या. आमच्या अंतःकरणामध्ये येशूला ठेवूया. आमच्या अंतःकरणामध्ये येशूला स्वीकार करूया आणि त्या तयारीने, येशूला स्वीकार केलेल्या अंतःकरणाने आपण ख्रिसमस साजरा करूया. ख्रिसमस फक्त एक व्यावहारिक सण नाही. ख्रिसमस फक्त एक सांस्कृतिक त्योहार नाही. ख्रिसमस फक्त सामाजिक त्योहार नाही, तर ख्रिसमस एक आध्यात्मिक, धार्मिक आणि देवाच्या कृपेने भरलेला आणि देवाच्या उपस्थितीचा हा सण आहे. देवाच्या आगमनाचा सण आहे. आपण देवाचे आगमन आमच्या हृदयामध्ये होण्यासाठी तयार करूया आणि देवाला आपण स्वीकार करूया.